God is a God of blessing. No doubt about it. आपला जो परमेश्वर आहे हा आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. तो आशीर्वादित करणारा परमेश्वर. आणि ज्यावेळेस आपण त्याला देतो, ज्यावेळेस आपण त्याला देतो, आणि करीमभाई म्हटले ज्यावेळेस परमेश्वराला संतोषाने देतो, संतोषाने देणारा देवाला आवडतो. आणि असं वाटतं पुष्कळ लोकांना की देणं म्हणजे फक्त दान देण्याच्या बाबतीतच आहे. When we talk about giving, people think only giving about the money. No, in everything, every area of our life. When we give joyfully, God loves cheerful givers. Cheerfully we need to give. When we give our life, he struggled with God. He fought with God. He wrestled with God and received God's blessings. And that blessing not just for himself, but for generation to the generation, he received that blessing from the Lord. आणि माझ्या प्रियात याकोबाने देवाशी झुंज केलं आणि तो म्हणजे संतोषाने देवाला देणारा, म्हणजे तो आपलं हृदय देवाला देऊन देवाचा आशीर्वादासाठी तो भोकेला होता. त्याने आपला वेळ दिला, आपलं समर्पण देवाला त्याने केलं आणि परमेश्वराने त्याला फक्त त्याला नव्हे त्याच्या वंशाला परमेश्वराकडून त्यानं आशीर्वाद प्राप्त केला. माझ्या प्रियानो, ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला आशीर्वाद करतो, when God blesses us, God blesses us as we read and studied about from the Ephesians chapter 1 verse 3, that he has blessed us with all his spiritual blessings in Christ Jesus. God has blessed us. देवाने आपल्याला इफिसी 1 मध्ये आपण जसं पाहिलं त्याच्यामध्ये सांगितलं की देवाने ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला सर्व आध्यात्मिक आशीर्वादाने आशीर्वादित केलेलं. He has blessed us. He blessed us spiritually, and as we sang this very old song, this is Jesus is the inside working on the outside. Oh, what a change in my life. यीशु मेरे अंदर कार्य करता हुआ कितना अद्भुत महान था. परमेश्वर से कार्य एक अद्भुत है. फक्त परमेश्वर आत्मिक दृष्टीतूनच ज्यावेळेस आपलं हृदय परमेश्वर देतो, फक्त परमेश्वर आत्मिक जीवनच आशीर्वादित करतो असं नाही. देव आत्मिक जीवनात आशीर्वाद करतो आणि शारीरिक जीवनात सुद्धा आशीर्वादित करतो. God blesses us spiritually. When we give our heart to Jesus, we accept him, we believe him. He just doesn't just believe us, blesses us only in the spiritual, but he blesses us outwardly, that is physically also. He provides all our needs. Day-to-day life needs he provides us. He gives us food, clothing and shelter. परमेश्वर आपल्या दैनंदिन गरजा तो पूर्ण करतो. ते म्हणजे काय की आपलं अन्न, वस्त्र आणि निवारा. ज्यावेळेस परमेश्वराने इस्रायल लोकांना आशीर्वादित केलं, ज्यावेळेस ते लोक इस्रायल लोक आशीर्वादित झाले, त्या ठिकाणी मात्र धोका असतो. When we receive blessings, there is a danger. Means God doesn't give a danger problem. No. God doesn't bring. God blesses us. देव काय असं समस्या आणत नाही, पण धोका त्या ठिकाणी म्हणजे काय, ज्यावेळेस आशीर्वादित होतो आत्मिक आणि शारीरिक जीवनामध्ये, शक्यता आहे आपण परमेश्वराला विसरण्याची. There is a possibility that we may forget God. Not directly, of course. त्याच्या तुम्ही काय डायरेक्टली तर आशीर्वाद मिळाला मग तुम्ही धिक्कारणार नाही त्याला, पण प्रायोरिटीमध्ये, प्राधान्यामध्ये आपण कुठेतरी चुकायला लागतो. When God blesses us, when we come to the Lord, that's why in Revelation we read that you have lost your first love. म्हणून प्रकटीकरणामध्ये परमेश्वर म्हणतो तू पहिली प्रीती गमावलेली आहेस. म्हणजे कुठेतरी आपल्या प्रायोरिटीज मध्ये, प्राधान्य देण्यामध्ये कुठेतरी आपण चुकतो, ज्यास देव आशीर्वादित आपणाला करतो.
मग आपलं प्रायोरिटी. Many people asked us, many people give us a prayer request. Pray for, God should open a door for me to get a government job and this job and this and that. So many things they give prayer requests. But as they receive from the Lord, when God answers prayer, they don't have time for the Lord. Job becomes a first priority to them. पुष्कळशे लोक प्रार्थना विनंती देतात, म्हणतात प्रार्थना कर आमच्यासाठी, गव्हर्नमेंट नोकरी लागावी, मला ही नोकरी पाहिजे, मला हे पाहिजे ते पाहिजे. मग नंतर ते मिळाल्यानंतर मग त्याला वेळ नाहीये परमेश्वरासाठी प्रार्थनेला यायला वेळ नाही. मग विचारलं ब्रदर सिस्टर तुम्ही काल नाही हो जर काम होतं, काय रविवारी एक दिवस सुट्टी असतं, मग आठवड्याभर ड्युटीला जायला लागतं, मग एक दिवस काम असतं. मग then we start giving an excuse. Then we say, then we give an excuse and we say also, नाही पण मी प्रार्थना करता येतो. Then we just sometime, because we are asking, pastors are asking, and because they prayed for us and God has blessed us, so then we try to give a presenting. Then we just try to just go for the sake of going and just attending a prayer meeting, but not from our heart. When God blesses us, we just do things ritually, as a tradition which I have to do because I'm a Christian, I'm a believer. I know I have to read the Bible, I have to pray, I have to go to church. But do you go to church? Of course, nowadays it's a lockdown, you can't go to church. But do you really love the Lord? Are you going for a prayer meeting, sitting for prayer because you love the Lord? Or are you doing it just for the sake that you have to do it? Because it's a compulsion, because God has blessed you, you have to do it. काय आज तुम्ही परमेश्वराजवळ तुम्ही प्रार्थना करता, नक्की तुम्ही प्रार्थना करता. बायबल असं म्हणता की हे मला केलं पाहिजे का? आश्चर्यला तर जाऊ शकत नाही, कारण देवाने मला आशीर्वादित केलंय. मला सांगू दे काय आपण खरंच परमेश्वरती प्रेम करतो का? काय परमेश्वरती प्रेम आहे म्हणून देवाचं वचन वाचतो का? परमेश्वरती प्रेम आहे म्हणून त्याच्यावर प्रार्थना म्हणजे काय? त्याच्याशी बोलणं. व्हॉट इज प्रेयर? Prayer, but nothing but is to talk with Him. Do we have time to talk with our Lord? काय आपल्याजवळ वेळ आहे का की परमेश्वराबरोबर बोलण्यासाठी? Israel people received blessings. Then we read further, they sinned against God. That's why several times in my personal life, I remember that message. Early days when we used to have that cassette player, somebody had gifted me a message cassette. Do not be drifted away. म्हणून माझ्या प्रिय माझ्या आत्मिक जीवनामध्ये नेहमी मी त्या संदेशाचं आठवण करतो आणि ते मी सांगतो. पण मला एका सेवकाने मला एक कॅसेट दिलं होतं, जुने जे कॅसेट प्लेअर होते कॅसेट. त्याचा संदेशाचा शीर्षक असा होता की बहकून जाऊ नका. पॉसिबिलिटीज देयर. वी कॅन गेट कॅरिड अवे, वी कॅन बी ड्रिफ्टेड अवे बिकॉज ऑफ आवर बिझी शेड्यूल्स, बिकॉज गॉड हॅज ब्लेस्ड अस. We have time for everything. We have time for our job. We have time to wash and clean our vehicles. We have time for our housework. We have time to do everything. We have time for everything. But we don't have time for the Lord. आपल्याला सर्व काही करायला आपल्याला वेळ आहे. कामाला जायला, गाडीचं काम आहे, गाडी धुवायचं आहे, मग घरातलं काम करायचं आहे, हे काम करायचं आहे, लाईट बिल भरायचं आहे, सगळं मित्राला भेटायला जायचं आहे, पार्टीला जायला आपल्याला टाइम आहे. पण परमेश्वरासाठी टाइम नाही. म्हणजेच काय, देवाने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि आपण हळूहळू आता देवाच्या आशीर्वादापासून, देवापासून दूर चाललेला. What does it mean? That slowly we are getting drifted away from the love of God. Now God is not the first priority in our life. आपल्या जीवनामध्ये परमेश्वर पहिला प्राधान्य राहिलेला नाही.
That's why Matthew 6 says, seek ye first the kingdom of God and his righteousness, and all these things shall be added unto you. Then in the blessing, that's why we see, because we are getting drifted away, then we have problem, then we again come to the Lord and we say, Lord, why this is happening? आपण परमेश्वरापासून दूर जातो. म्हणूनच मध्ये म्हटलं, देवाचं राज्य व त्याचं नीतिमत्व प्रथम मिळवा, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. पण मिळालेला असताना मग बघतो आणि मग नंतर काय ते प्रॉब्लेम तर मग लगेच देवाकडे तू म्हणतो प्रार्थना कर किंवा म्हणतो देवा असं का. And that's what happened with Israel also. आणि तीच गोष्ट इस्रायल लोकांबरोबर घडली. देवाने त्यांना आशीर्वादित केलं. God blessed them excellently because God remembered what promise or what covenant he had made with his forefathers. परमेश्वराने त्याच्या पूर्वजांशी केलेला जो करार आहे तो आठवून त्या परमेश्वराने आशीर्वादित केलं होतं. And when we receive blessings, slowly we will become cold. We have other things in the first priority. दुसऱ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्रथम प्राधान्य व्हायला लागतात. Maybe possibility after marriage, then wife becomes or husband becomes a first priority. Maybe then God blessing. It's a God's blessing, and it's God's desire that we should have children. When God blesses us, we have time for children, but we don't have time for God. लग्न झाल्यानंतर मग पत्नी आहे म्हणून पती आहे म्हणून आपला वेळ आहे देवासाठी. मग देवाची अशी योजना आहे की लेकर हे देवाचा आशीर्वाद आहे. मग लेकर जर लेकरांसाठी आपला वेळ आहे, परमेश्वरासाठी वेळ नाही. And that's what we see. Israel people sin against God, and they were in slavery for 430 years because they sinned against God. इस्रायल लोक देवाला विसरले, देवाच्या विरुद्ध पाप केलं. आणि माझ्या प्रियानो, त्याचा परिणाम म्हणून ते मिस्र देशामध्ये 430 वर्ष गुलाम म्हणून राहिले. 430 years, not in a small period. का थोडासा काळ होता, 430 वर्ष ते गुलामगिरीमध्ये राहिले. आणि काही लोक मग या परिस्थितीला, त्रासाला कंटाळून ते तडजोड करतात आणि तसं जगायला लागतात दुसऱ्या लोकांसारखंच. And because of problem, many people compromise and they just start living according to them. Means we are here also, we are there also. We do this also, we do that also. आपण इकडे पण आहे, तिकडे पण आहे, हे पण करतो आणि ते पण करतो. आपण म्हणून मी म्हटलं ना, पुष्कदा आपण त्या सरड्यासारखं आहे, आपण रंग बदलत राहतो. पण त्याच्यामध्ये काही लोक होते असं म्हटलं. But there are some people who did not give up. They continued praying unto the Lord. तर त्या परिस्थितीमध्ये असं म्हटलेलं आहे, काही लोक होते त्यांनी तडजोड नाही केलं. कोणत्याच गोष्टीविषयी फार किंवा त्यांच्या राज्यातल्या इजिप्त राज्यातल्या गोष्टी होत्या त्याची त्यांनी तडजोड केलं नाही. त्यांना त्रास भरपूर झाला, पण त्यांनी तडजोड केलं नाही, तर देवाला प्रार्थना करत राहिले. माझ्या प्रियानो, आपण सुद्धा होऊ शकतो. क्वाइट नॅचरल. As I said, we are human beings. As we are living on this earth as a human beings, possibilities there. We may sin against God. We may be unfaithful unto the Lord. शक्यता आहे की आपण आपल्या मनुष्य स्वभावामध्ये राहत असताना शक्यता आहे की आपण देवावरती विश्वास ठेवत नाही आणि पाप करायला लागतो. पुष्कळ गोष्टी, चुकीच्या गोष्टी करू शकतो. पॉसिबिलिटीज देअर. मनुष्य स्वभावामध्ये आपण चुका करणं शक्य आहे. मग माझ्या प्रियानो, ज्यावेळेस आपण समस्यामध्ये येतो, देवाला म्हणू नका की देवाने मला परीक्षेत पाडले. That's why when we are in troubles, in trials, don't blame God and say, God has put me to trial. God has taken me in trial.
नो. माझ्या प्रियानो, या ठिकाणी पण बघतो परमेश्वर कधीच आपल्याला अशा चुकीच्या परीक्षेमध्ये घेऊन जात नाही. पण त्याचं प्रेम राईट फ्रॉम द बिगिनिंग, फ्रॉम द क्रिएशन, वी सी दॅट हिज लव्ह फॉर हिज पीपल हॅज नॉट स्टॉप्ड बिकॉज दे हॅव सिन्ड. म्हणून आपण उत्पत्तीपासून पाहत आलेलो की ज्या लोकांना परमेश्वराने घडवलं त्याच्यासाठी, त्याची जे लोक आहेत, जरी त्यांनी पाप केलं आदम आणि हव्वेनं, त्यांच्यावर जे प्रेम आहे, त्यांनी पाप केलं म्हणून ते प्रेम त्या ठिकाणी थांबलं नाही. Here Israel people, they also sin against God. But there were some people, possibilities there. You see, in all the families, not all, it's all family members, all means not all family members, but there will be one person from the family, that will be very less percentage of, who will be crying out to God. They will be seeking unto the Lord and His will. They will be weeping and they will be repenting. They will be asking God to forgive their sins and asking God to help them in everything they do. आणि ते नेहमी प्रार्थना, काही लोक कुटुंबामध्ये एखादा असा व्यक्ती असतो, ते जर तुम्ही टक्केवर पाहिलं फार कमी दिसतं आपल्याला, पण एक व्यक्ती कुटुंबामध्ये असतो, तो देवाला हाक मारत असतो, आरोळी करत असतो, पश्चाताप करत असतो आणि देवाचा शोध करत असतो. Zacchaeus, we read about his story. He was seeking after Jesus, and when he found Jesus, he was not just saved, he was not blessed, but his whole family was saved. आपण जक्काविषयी पाहतो, तो येशूचा शोध घेत होता. येशूचा शोध घेत असल्यामुळे त्याला येशू प्राप्त झाला, त्याला आशीर्वाद मिळाला, त्याला तारण मिळालं, पण त्याला सुद्धा पूर्ण घराण्याला परमेश्वर आहे. तसंच तोच परमेश्वरचं वचन माझ्या प्रियाने अशाच प्रकारे, that's how God really remembered the Israel people when they were in groaning. We'll read now. We'll come to Exodus chapter 2. निर्गमेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण आता येऊया आणि त्याच्यामध्ये आपण पाहूया दुसऱ्या अध्यायामध्ये 24 आणि 25 वचन, 24 and 25. Exodus chapter 2 verse 24 and 25. देवाने त्याचा आकांत ऐकला तेव्हा अब्राहाम, इसाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराचे त्यास स्मरण झाले. म्हणून देवाने इस्रायल वंशजाकडे दृष्टी लावली, देवाने त्यांच्याकडे लक्ष पुरवले. Exodus chapter 2 verse 24 and 25. And God heard their groaning, and God remembered His covenant with Abraham, with Isaac, and with Jacob. And God looked upon the children of Israel, and God had respect unto them. What a beautiful scripture it is. Now here we see, ह्या वचनामध्ये आपण पाहतो निर्गमेचा दुसरा अध्याय 24 आणि 25 मध्ये परमेश्वर या ठिकाणी म्हटले देवाने त्यांचा आकांत ऐकला. God heard their cry. God heard their groaning. See, always when we are into problems, in trials, sometimes we may not be able to speak or share our problems with others, but we will be crying unto the Lord, and we will say, Lord, have mercy on me. Look unto me, hear my cry and help me. माझ्यापुढे आपल्या परिस्थितीमध्ये असताना आपण कदाचित लोकांना आपल्या समस्या, आपल्या अडचण आपण लोकांना नाही सांगू शकत आणि आतल्या आतून आरोळी मारत असतो, देवा तू माझ्यावर दया कर, माझ्या आरोळीकडे तू ओढ दे, माझ्यावर कृपा कर. आणि we think is God hearing my cry? आपण असं वाटतं काय परमेश्वर माझा आकांत ऐकत आहे? We just keep on crying.
continuous. There are some people were there. Some portion of people were there. They were crying to the Lord. Lord, have mercy upon us. But when we read this scripture, God heard their groaning. But they did not know. Israel people did not know. पण ज्यावेळेस ते प्रार्थना करत होते त्या लोकांना माहित नव्हतं परमेश्वर ही प्रार्थना ऐकत आहे. त्यांची आरोळी, त्यांच्या आतून जो आवाज, हृदयातून जो आवाज आहे, देवाने ऐकले त्यांना माहित नव्हतं. देवाचं प्रेम त्यांच्या लोकांवरती होतं, पण देवाने त्यांचा आकांत ऐकला. Because of God's love was upon His people. Dear friends, dear people of God, let me tell you, when we have believed in Jesus and accepted Him as our personal Lord and Savior, we are His children. We are His people. That's why in 1 Peter he says, we are a chosen generation, a royal priesthood. माझ्या प्रिय, ज्या वेळेस जर आपण येशू ख्रिस्तावरती पश्चाताप करून येशू ख्रिस्ताला जर वैयक्तिक ताना प्रभूने स्वीकारलेला आहे, तर माझ्या प्रिय आपण त्याचे लोक आहोत, त्याचे लेकर आहोत. We are His people. We are His children. When we are His children, remember one thing. You may not know it. We may not know it. But He has heard it. तुम्हाला आणि मला माहित नसेल, ठाऊक नसेल की आपली आरोळी हृदयातला जो आकांत जो आहे, परमेश्वरची हाक मारत आहे. आपल्याला वाटत असेल की काय परमेश्वर ऐकत आहे की नाही. पण लक्षात ठेवा, परमेश्वर सांगतं देवाने त्यांचा आकांत ऐकला. फर्स्ट थिंग, God on their behalf He was acting. He heard their groaning. परमेश्वर त्यांच्या वतीनं तो काम करत होता. त्यांनी त्यांचा आवाज, आकांत ऐकला. दुसरी गोष्ट म्हटलेली आहे, तेव्हा अब्राहम, इसाक व याकोब ह्यांच्याशी केलेल्या कराराचे त्याला स्मरण झाले. And it says, and God remembered His covenant with Abraham, Isaac, and with Jacob. What God had made a covenant with them, God remembered. God remembers His promises. That's why in Numbers it says that He is not a man that He should lie. What He says He does it. म्हणून गणनामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वर जो बोलतो तो करणारा परमेश्वर आहे. तो काही मनुष्य नाही की त्यांनी लबाडी करावी. God is a faithful God. God is a covenant keeping God. That's why as we worship the Lord, we sang a song. And we said unto the Lord, many times we are unfaithful unto Him, but He remains faithful. पुष्कळदा आपण या गीतामध्ये आराधना करताना म्हटलो की प्रभू आम्ही पुष्कळ अविश्वासू आहे, पण तू विश्वसनीय आहेस. He remains faithful. Though we are unfaithful many times, we may give up, but He doesn't give up on us. He doesn't leave us or forsake us. He heard their groaning and He remembered the covenant which He had made with Abraham, Isaac and Jacob. म्हणून त्याने केलेला जो करार जो आहे, त्याने फक्त त्यांचा आकांत ऐकला असं नव्हे, तर त्यांचा परमेश्वर केला अब्राहम, इसाक आणि याकोबवर केलेला करार याची आठवण तो करतो. परमेश्वर म्हणतो मी तुला अंतर देणार नाही. मी थोड्या काळासाठी माझा मुख मी तुझ्यापासून ओढलो तर मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन. Though I have turned my face for a short while, but I will embrace you. I'll take you, take hold of you, He says. Do not fear, He says. Such a loving God He is. He remembers His covenant. That's why He has given us this word of God, we say.
म्हणूनच आपण म्हणतो परमेश्वरने हे त्याचं वचन दिलेलं आहे. दॅट्स व्हाय जीसस सेड दॅट मॅन शॅल नॉट लिव्ह बाय ब्रेड अलोन बट एव्हरी वर्ड विच प्रोसीडेड आउट ऑफ द लॉर्ड. माझ्या प्रिय, म्हणून मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर त्याच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाद्वारे जगेल म्हणून सांगितले. आणि हे प्रभूचं अभिवचन आहे. अब्राहम, इसहाक, याकोबाला दिलेलं अभिवचन याच्यामध्ये आहे. ज्यावेळेस आपण त्याची लेकरं म्हणून त्याला आपण धरून राहतो, परमेश्वर त्याचे शब्द, त्याचं वचन, त्याचं अभिवचन, करार आठवणार परमेश्वर आहे. When we hold on to His word, His covenant, His promises, He's a promise-keeping God. He's not a liar He's not a man that He should lie. तो मनुष्य नाही की त्यांनी लबाडी करावी. But He keeps a covenant. He remembered their groaning. And he heard their groaning and He remembered the covenant which He had made. आणि तिसरी गोष्ट असं म्हटलेलं आहे, म्हणून देवाने इस्रायल वंशजाकडे दृष्टी लावली. So we read here, and Israel, sorry, two verse, no, sorry. And God looked upon the children of Israel. Third thing we see, तिसरी गोष्ट आपण बघतो, देवाने इस्रायल वंशजाकडे दृष्टी लावली. God looked upon the children of Israel. His eyes are upon us, always remember that. त्याचे नेत्र आपणाकडे पाहतात. When we cry unto Him, when we cry for help, He hears our groaning. He remembers His word, His covenant. Many times we see, we go to meet somebody, some authorities, we go to talk to them for something, and they don't respect us. They say, bolo, kya hai bolo? But they are busy in their work. Especially it happens in a police station, right? पुष्कळ असं होतं की पोलीस स्टेशनला जातो आपण, आपलं काय ते तक्रार घेऊन जातो, नाही ते बिझी असतात. हां बोला, काय काय झालं, कशाला आलाय? But they just don't look at you and me. ते आपल्याकडे बघत पण नाही कोण आहे म्हणून. पण ज्यावेळेस आपली तक्रार, आपली अडचण, आपलं दुःख आपण परमेश्वराकडे घेऊन जातो, तो आपल्याकडे दृष्टी लावतो. म्हणजे त्याचं लक्ष आपल्याकडे आहे माझ्या प्रिय. तो आपलं प्रेम करतो. म्हणून तो म्हणजे फक्त ऐकतो असं नव्हे, हा बोला काय काम आहे, नाही, तो बघतो. म्हणजे त्याचा वेळ तो आपणाला देतो. Means he just when he sees at us, means he is giving his time for us. He is a God of creation. He is everlasting to everlasting. He is the Almighty God. He is the all-powerful God. He is the all-knowing God. He is the omnipotent, omnipresent, and omniscient God. He is everywhere. But such an awesome, wonderful God, such a great God, when we talk to Him, when we cry to Him, He looks at us. He pays His attention to us. माझ्या प्रिय, तो देव प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा, या सृष्टीचा निर्माण करणारा परमेश्वर आहे. तो सर्व शक्तिशाली, सर्वव्यापी, सर्व संपन्न असा परमेश्वर आहे. पण ज्यावेळेस आम्ही त्याला हाक मारतो, तो आपल्याकडे लक्ष देतो माझ्या प्रिय, त्याची दृष्टी आपल्याकडे लावतो. किती सुंदर देव आहे माझ्या प्रिय. मग का आपण धीर आपल्या या त्रासामध्ये आपण खचला पाहिजे? खचू नका आपला. आणि चौथी गोष्ट म्हटलेलं आहे, जो देवाने त्याच्याकडे लक्ष पुरवले. इंग्लिशमध्ये फार सुंदर आहे माझ्या. In English it says very, very beautifully, it is written here, and God had respect unto them. Who is this God? Such an awesome, wonderful God. And who are we? Heaven is His throne, and earth is His footstool.
and we are dust. But He respects us because He has created you and me. कोण आहे आपण माझे प्रिय, की आपले परमेश्वराने आठवण करावी. दावीद म्हणतो, मर्त्य मनुष्याची तू आठवण करावी. आकाश त्याचं सिंहासन आहे, पृथ्वी त्याची पाय ठेवण्याची जागा आहे, आणि आपण त्याच्या पायाचे धूळ आहोत. पण त्या जमिनीच्या मातीपासून तुम्हाला आणि मला त्यानं बनवलेलं आहे, म्हणून He gives a respect. तो आपला आदर करतो. Because we are His children, He respects us. आपण त्याची लेकरं आहोत म्हणून तो आपला आदर करतो. माझे प्रिय, जगातले लोक आपली लोक म्हणणारे, ओळखीचे लोक म्हणणारे, कधी ते आपल्याला ओळख देत नाही. Many times, whom we know, we think like, I know him, or that person, I know him. But they don't give respect to us. Because in their position, they are in the position. We might say, he's my friend, whatever you may say. But they don't give respect to you. But God, who created you and me, He loves us so much. And He respects us. 4 things here. God heard their cry. First thing, पहिली गोष्ट, परमेश्वर त्यांचा आकांत ऐकला. Then God remembered His covenant which He had made with Abraham, Isaac and Jacob. जो अब्राहम, इसाक आणि याकोबाशी केलेलं करायचं त्याला स्मरण झालं. माझे तो स्मरण करतो. And third thing we read that he looked upon them. आणि आपण पाहतो तिसरी गोष्ट, की देवाने इस्रायल वंशाकडे दृष्टी लावली, तो आपल्याकडे बघतो. आणि चौथी गोष्ट आपण पाहिलं, तो आपला आदर करतो. लक्ष पुरविलं म्हणजे तो आपला आदर करतो. He respects us. Such a wonderful, powerful God He is. Before I knew Him, before coming to the Lord or knowing Him, I just knew that one thing, that He is a God. There is one God who has created this universe. He is a big God. He is there, somewhere He is there. I don't know, but somewhere far He is there. But He is a big God. And I thought that He cannot. I never dreamt that I'll be here today with you, speaking with you from His word. माझ्या प्रियानो, आजचा महान परमेश्वर, जो महान सृष्टीचा निर्माण करणारा परमेश्वर, तो आपली प्रार्थना ऐकणं, आपल्याकडे दृष्टी लावणं. प्रभू येशू ख्रिस्ताकडे यायच्या अगोदर मला माहित होतं एक आहे देव, कोणते सामर्थ्यशाली परमेश्वर आहे, कुठेतरी आहे, लांब आहे, त्याची ओळख नव्हती. But today I am proud to be His child and proud to serve Him. मला अभिमान आहे, आज मी त्याचा लेकरू आहे. अभिमान आहे मला, मी आज त्याची सेवा करू शकतो. परमेश्वर देव त्याच्या सेवेचा एक कारभारी म्हणून परमेश्वर माझी निवड केलेली आहे. Now God has chosen me as a good steward, a faithful steward in His vineyard. त्याच्या राज्यामध्ये त्याची सेवा करण्यासाठी परमेश्वर मला निवडलेला आहे. स्वतःला मी धन्य समजतो. And that's why He says that God reconciled us in Christ Jesus and He gave us a ministry of reconciliation. म्हणून वचन म्हणतं की ख्रिस्त येशूमध्ये परमेश्वराने आपला समेट केला आणि समेटीची सेवा सोपवून दिली. What a wonderful, great God we have. It is not we have chosen Him. Here, तुम्ही मी त्याला निवडलं, पण त्याने आपल्याला निवडलं. He has chosen us and appointed us. Not just chosen us, but He has appointed us. What a wonderful God we have. He looks upon us and He respects us as His child. What do you mean by respect?
आदर करतो म्हणजे अर्थ काय? लक्ष पुरवणं म्हणजे काय? हाऊ कॅन आय से दॅट ही रिस्पेक्ट्स मी टुडे बिकॉज आय रेड हिअर? नो, आय नो. इथं लिहिले म्हणून फक्त मी म्हणत नाही तो आपल्याकडे लक्ष पुरवतो आणि आदर करतो. कशावरून देव आपला आदर करतो? कशावरून देव माझा आदर करतो? When I pray, He answers my prayer. जेव्हा मी प्रार्थना करतो तो प्रार्थनेचं उत्तर देतो. कसं देतो मला सांगा? जर त्याने माझ्याकडे लक्षच पुरवलं नाही, जर त्याने माझा आदर जर केला नाही, तर तू माझी प्रार्थना ऐकणार का? आणि जर प्रार्थना जर ऐकलं नाही तर माझ्या प्रार्थनेचं उत्तर कसं मिळणार? In my ministry life, I have seen many miracles. God has done wonderful miracles. But I don't boast about it. I give God the glory. So many things God has done. परमेश्वर अद्भुत गोष्टी, परमेश्वर अनेक चमत्कार सेवेच्या जीवनामध्ये केलेले आहेत. अद्भुत गोष्टी परमेश्वर केले कारण तो माझी प्रार्थना ऐकतो. कारण मी त्याचं लेकरू आहे. त्याने मला निवडले त्याच्या सेवेसाठी, पण तो माझा आदर करतो आणि तो प्रार्थनेचं उत्तर देतो. Recently, I will tell you, in our church here in Sangli Church, one lady came to our church. For 9 years she was married. 9 years. There are 3-4 incidents has happened in our church. But let me tell you, for the glory of the Lord, it's not me, but it is God who does this. She came to our church because she heard the miracles, what God is doing in people's life. She came to church, and she was 1 year, she couldn't hear properly also. She was a little deaf like. She couldn't hear properly. She came as the word of God was shared to her. God did miracle first thing, like she could hear, started hearing that clearly, very clearly. More than 4 lakhs rupees they have spent. But nothing had happened. 9 years for marriage. But as she came to the Lord, she gave her life to the Lord. In 1 year's time, God blessed her, and God blessed her with a baby boy. God answered her prayer. How can I say He respects me? Because I see God respects and honors His servant's prayer, His child prayer. हे पाहिले सेवेच्या जीवनामध्ये, ह्या सांगलीच्या मंडळीमध्ये सुगंधातीचं नाव, सुगंध यंग she's from a shepherd's background. धनगर परिवारातून ती आली. 9 वर्ष लग्न झालं. 4 लाखाहून अधिक तिनं पैसा खर्च केला होता, पण लेकरं नव्हतं. 3-4 चमत्कार आमच्या मंडळीमध्ये परमेश्वर केले. ज्यास मंडळीमध्ये आली, तिला व्यवस्थित ऐकायला पण येत नव्हतं एका कानानं. प्रार्थना जसे आले, प्रभूचा स्वीकार केली, वचनात उत्तेज केलं. आम्ही कंटिन्युअसली तिच्यासाठी प्रार्थना केली. परमेश्वर एका वर्षामध्येच तिला मुलगा देऊन परमेश्वर आशीर्वाद केला. प्रभू आदर करतो, पुरावा आहे. You must experience many things in your life that God is answering your prayers. He honors us. He respects us. He hears our prayer. So we need to give God the glory. And God heard their groaning. And further I tell you, it's a wonderful story. Please pay attention. This further is more interesting than what we are studying now. जे आपण ऐकलं ह्याच्यापेक्षा पुढचं अतिशय सुंदर असं अभ्यास आहे. मी फार आशीर्वादित झालो. निर्गमच्याच पुस्तकामध्ये जसं आपण पाहिलं, परमेश्वर त्यांचा आकांत ऐकला, त्यांचं करार त्यांनी आठवलं आणि परमेश्वर त्यांच्याकडे दृष्टी दिली आणि परमेश्वर त्यांच्याकडे लक्ष पुरवलं, त्यांचा आदर केलं. जस्ट परमेश्वर त्यांची प्रार्थना ऐकली. When we saw now that God heard their groaning, God remembered His covenant. He looked at them
and he had a respect for them. And he heard their cry. What happened in Exodus chapter 4? We turn to chapter 4, Exodus chapter 4 and 22 and 23 verse. तू जाऊन फारोस सांग, परमेश्वर म्हणतो, इस्रायल हा माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे. मी तुला सांगितले की माझ्या पुत्रास माझी सेवा करण्यास जाऊ दे, पण तू त्यास जाऊ देण्याचे नाकारले तर पहा, मी तुझा पुत्र, तुझा ज्येष्ठ पुत्र जीवे मारीन. Exodus chapter 4 verse 22 and 23. And thou shalt say unto Pharaoh, thus saith the Lord, Israel is my son, even my firstborn. And I say unto thee, let my son go, and he may serve me. And if thou refuse to let him go, behold, I will slay thy son, even thy firstborn. Wonderful description. As they cried unto the Lord, God heard their cry. We saw. जसं त्यांनी प्रार्थना केली इस्रायल लोकांनी, परमेश्वर त्यांची प्रार्थना ऐकली. त्यांना माहित नाही. Many times we pray and we see God is not at work. We don't see anything is happening. That doesn't mean that he is not at work. पुष्कळ आपण प्रार्थना करतो, पुष्कळ प्रार्थना करतो, काय बदल घडून दिसत नाही, दिसून येत नाही आपल्याला काहीच. पण याचा अर्थ असा नाही की देव कार्य करत नाही. When we don't see God is at work, that doesn't mean that he is not at work. He is working behind us. He has heard our prayers. आपले प्रार्थना तो ऐकले, तो कार्य करत आहे. या ठिकाणी परमेश्वराने मोशेची निवड केली. And they don't know that God chose Moses. They don't know anything. Israel people doesn't know anything. They are crying out. ते तिकडे प्रार्थना करतायत आणि परमेश्वर मोशेची निवड करतो. त्यांना माहित नाही, त्यांना ठाऊक नाही. मग परमेश्वर मोशे म्हणतो, तू जाऊन फारोला सांग. परमेश्वर म्हणतो, इस्रायल हा माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे. And God says, God tells to Moses to go and tell Pharaoh, what? Thou said the Lord, Israel is my son. Wow, what a wonderful God himself. God himself here, he is telling that Israel is my son. देव म्हणत आहे की इस्रायल माझा मुलगा आहे. Who are we today? कोण आहे तुम्ही मी आज? Whom do you think that who are we? तुम्ही कोण म्हणून स्वतः तुम्ही ओळखता? परमेश्वर सत्ता म्हणतो, सांगता ना, इस्रायल माझा मुलगा. God is telling that Israel is my son. देव म्हणत आहे इस्रायल माझा मुलगा आहे. तू जाण सांग फरोला, तो माझा ज्येष्ठ पुत्र आहे. फक्त मुलगा आहे नव्हे, ज्येष्ठ पुत्र आहे तो. He's a firstborn. He's not just my son, but he's a firstborn. Not just that. God is standing on the behalf of his people. परमेश्वर या ठिकाणी त्याच्या लोकांच्या वतीत उभा आहे. Remember this. What does it mean? God is standing for his people, his son.
We are His children. We are His sons and daughters. He calls you Jacob, you Jeshuruna. यशुरुना म्हटलेले हे याकोबा, हे यशुरुना. तो लाडानं तो म्हणतो की हे यशुरुना, माझा मुलगा. परमेश्वर तुम्हाला म्हणतो माझा मुलं, माझ्या मुली. तुम्ही मी काय आपण स्वतःला समजतो माझ्या प्रियनो. तो परमेश्वर म्हणतो माझा मुलगा आहे आणि तो ज्येष्ठ पुत्र आहे, म्हणजे त्याला अधिकार जास्त आहे. तो मुलगाच आहे नव्हे, ज्येष्ठ पुत्र आहे. कोण सांगत आहे? परमेश्वर सांगत आहे. He says, thus says the Lord, Israel is my son and you are my firstborn. And further, just it doesn't finish there. And I say unto thee, let my son go. You read this? I don't know how you read this. How God must have said, I am telling you, let my son go. I am telling you, I am warning you. He is threatening Pharaoh. Can you just believe that? Do you understand who is on our side? आपल्या बाजूने कोण आहे तुम्ही ओळखता? काय म्हणतो माझे परमेश्वर? तो फक्त म्हटलं नाही माझा मुलगा आणि माझा पुत्र आहे म्हणून, ज्येष्ठ पुत्र आहे म्हणून मी तुला सांगितलंय. तो कसं तो फारोला दम द्यायला लागला, दम. He threats Pharaoh. मी तुला सांगितलं की माझ्या पुत्रास माझी सेवा करण्यास जाऊ दे, पण तू त्यांना जाऊ देण्याचं जर नाकारलं तर बघ मी तुला दाखवतो. दादागिरीची भाषा. मी फार असं माझे प्रेम. Whether you what you say I don't know, but I laughed on my God. I just loved him like anything. When I read this and I understood this word, I really thank God, my God, that He's standing on my side and He's threatening Pharaoh. He says, I say unto thee, let my son go. I am warning you, let my son go, that he may serve me. Means so far he is not serving, he has rebelled against me, he has sinned against me, but I am telling you now, he is like a prodigal son. He has rebelled against me, but I love him. He is my son. Don't dare. परमेश्वर जसा तो उद्या पुत्रासारखा, ठीक आहे त्याने पाप केलंय, त्याने चुका केल्या, सगळं ठीक आहे, पण मी तुला सांगायला लागलोय तो माझा मुलगा आहे. आजपर्यंत मी प्रार्थना नाही केली, त्याला सोड आता. त्याला जाऊन प्रार्थना करू दे, माझी आराधना करू दे, सोड त्याला. That he may serve me, and if thou refuse to let him go, behold, I will slay thy son, even thy firstborn. परमेश्वर म्हणतो पण तू त्यांना जाऊ देण्यास नाकारले तर पहा. परमेश्वर धमकी द्यायला लागला, मी तुझा पुत्र, तुझा ज्येष्ठ पुत्र जीव मारेन. What a wonderful God we have. What mighty God we serve. Hallelujah. What mighty God we serve. Angels bow before him, heaven and earth adore him. What mighty God we serve. We have. Amen. कितना महान परमेश्वर, उसकी हम सेवा करते हैं. हालेलुया. किती महान परमेश्वर आपला. तो फारोला धमकी द्याला, म्हणतो इस्रायल माझा मुलगा आहे. He has bought us with a price. आज तुम्ही मी सुद्धा आपण त्याची लेकरं आहोत. तुम्ही मी सुद्धा आपण त्याची लेकरं, मुलगा आहे, मुलगी आहे आपण त्याची. त्यानं आपल्याला मोलाने विकत घेतला आहे. पहिले करीन 6 मध्ये सांगतो, we are not for one, but he has bought us
विथ अ प्राइस. आणि मोलाने विकत घेतलेला आहे. आपण स्वतःच मालक नाही. वी आर हिज. सो ही इज चॅलेंजिंग द फार ऑफ द एनिमी. And let me tell you again little interesting story. Pharaoh, when God threatened him through Moses, what is the meaning of he's my son, he's my firstborn? He understood it very well. Pharaoh, why I'll tell you. ज्यावेळेस परमेश्वर त्याला धमकी दिली मोशेच्या द्वारे, याकोब इस्रायल माझा मुलगा आहे आणि तो ज्येष्ठ पुत्र आहे, हे त्याला चांगलं कळलं. कसं हो का? फारो ह्या शब्दाचा अर्थ, याचं कारण, शब्दाचा अर्थ फारो याचा अर्थच असा आहे की सन ऑफ रा, RA, रा. कारण फारो ह्या शब्दाचा अर्थ असा आहे तो रा चा मुलगा. रा म्हणजे एक देव होता, त्या देवताचा तो मुलगा म्हणून त्या नावाचा अर्थ आहे फारो. तो एक स्वतःला त्या ज्या देवावरती तो मानत, ज्या देवाला तो मानत होता त्याचा मुलगा म्हणून तो फारो स्वतःला म्हणून घेत होता. आणि दुसरा त्याचा अर्थ असा आहे, सन ऑफ राम इज द बिलीव्ड ऑफ हिज गॉड. त्या देवाचा तो रा देवाचा तो प्रिय असा आहे. My name is John. Meaning is the beloved of Jesus. येशूचा प्रिय. योहान या शब्दाचा अर्थ येशूचा प्रिय. तसं रा फारो म्हणजे हा त्या देवाचा, रा देवाचा हा प्रिय असा आहे. मग आता हा रा देव कोण आहे, ज्याच्याविषयी स्वतःला एवढा अभिमान बाळगून घेत आहे, जो स्वतःला एवढा, म्हणून तर आपण पाहिलं का तो स्वतःला ग्रेट समजत होता, ज्याच्यामुळे म्हणजे तो एवढा सहजासहजी मानला नाही देवाच्या धमकीला. त्याचं मन कठोर परमेश्वराने केलं, पण त्याने जुमानलं नाही एवढं इझिली. जेव्हा मोशे आणि आरोन गेले चमत्कार करायला, when Moses and Aaron went to make miracles, his people also, they started, magicians started doing the miracles. So he didn't easily, just give up. He himself considered himself as a beloved of his God, that is Ra. So who is this God Ra? And Ra म्हणजे देव हा कोण आहे? He was the God of sun. तो देव म्हणजे सूर्याचा देव. God Ra means he was the sun, he was the God of the sun. तो एक सूर्याचा देव असं त्याला म्हटलेलं आहे. किंवा सूर्योदेव, सूर्यदेवता. तो एक देव म्हणजे हुकुम देवता असा होता. रा म्हणजे कोण? तो एक सूर्यदेवता किंवा हुकुम देवता किंवा राजांचा देवता किंवा आकाशाचा देवता, आकाशाचा देव. हा जो रा देव आहे, हा कोण? हा रा देवाचा हा मुलगा स्वतःला म्हणणारा हा रा देव म्हणजे तो सूर्य देवता किंवा हुकुमाचा देवता किंवा राजांचा जो राजा, जे राजे होते त्यांचा देवता किंवा आकाशाचा देवता असं त्याला मानलं जात होतं. आणि हो कसा होता हो रा देवता? कशा प्रकारचा दिसत होता तो? एक रा देवता एक विचित्र, आणि त्याला असे लांब असे पंख, टोकदार पंख होते. म्हणजे भरारी मारण्यासाठी किंवा शिकारी करण्यासाठी जबरदस्त त्याच्या पंखामध्ये ताकद, अशी त्याची माहिती दिली. त्याची ओळख, रा देवताची ओळख एक भयंकर विचित्र एक शिकार पक्षी म्हटलेलं जातं. Ra was portrayed as a falcon and shared characteristic with the sky god Horus. आणि त्याचे वैशिष्ट्य जे आहे त्या शिकार पक्षीचं, जे विचित्र जे शिकार पक्षी आहे त्याचं वैशिष्ट्य त्या आकाशातील देवताचा जो होरस म्हणून जो देवता आहे
त्याच्याशी त्याचे जोडलेले आहे. होरस देवता कोणाला? कारण इजिप्तमध्ये पूर्वीचा जो प्राचीन मिस्री लोकांचा जो धर्म होता, त्या धर्माचा जो देव होता तो म्हणजे होरस, आकाशातला देवता. आकाशातला देव म्हटले ना, होरस देव. आणि तो पूर्वीचा देवता होता. आणि तो एका, मी म्हटल्याप्रमाणे पक्षीचं रूप त्याला होतं. आणि पक्षीच्या रूपामध्ये त्याला 2 डोळे होते. आणि 2 डोळे त्याचं वेगवेगळ्या त्याचं चित्र दर्शन होते, त्याचे चिन्ह दर्शन देतात. उजवा डोळा म्हणजे सूर्य. राईट आय रिप्रेझेंटेड दिस फाल्कन गॉड, Horus god is that he was like a bird, like and his wings were big and very strong, pointed, strong wings, because to prey any a fish or anything, to catch any prey. So he had like a strong wings, but he had 2 eyes which represented the right eye was the sun. आणि उजवा डोळा जो दर्शवितं ते म्हणजे सूर्य दर्शवितं. ते म्हणजे प्रभात तारा किंवा सूर्य किंवा प्रभात तारा. रिप्रेझेंटिंग right eye was represented as a sun or morning star, representing the power and quintessence. म्हणजे तो त्याचं काय दर्शित होतं? त्याचा सूर्य डोळा म्हणजे काय तो दर्शित होता? त्याचं ताकद आणि त्याचं तत्वाच्या बाबतीमध्ये तो योग म्हणजे तत्व सिद्ध करणारा असं किंवा तत्वाच्या बाबतीत मुद्देसूद असं तत्वबाजी म्हणतो ना, तसा तो त्यांचा देवाचं तो प्रतीक दाखवतो. सूर्य डोळा उजवा म्हणजे. आणि डावा डोळा लेफ्ट आय वॉज द मून. डावा डोळा त्याचा चंद्र दर्शवतो, रिप्रेझेंट्स मून ऑर इव्हनिंग स्टार किंवा संध्याकाळचा सूर्योदयाचा तारा म्हणतो ना, तसा तो सूर्योदयाचा तारा असा होता. And that represented a healing. Right eye was a sun and the left eye was a moon. That means evening star means it was representing healing. That's how his God's image was. आणि त्या होरस देवाचं म्हणजे पक्षाच्या रूपामध्ये तो देव असणारा तो होता, ज्याचा उजवा डोळा सूर्य किंवा प्रभात तारा दर्शितो. आणि हे दर्शितो की शक्ती आणि तत्व किंवा उत्कृष्ट उदाहरण असं त्यांच्या देवामध्ये तो प्रकट होणार असा होता. आणि त्याचा डावा डोळा चंद्र किंवा सूर्योदयाचा तारा. आणि ते प्रतीक काय होतं? चंद्र डावा डोळा चंद्र किंवा सूर्योदयाचा तारा म्हणजे आरोग्याचं दर्शन. अशा प्रकारचा त्याचा तो देव होता. असं असताना म्हणून मी मगाशी म्हटलो, फारोला हे चांगलं कळलं का तो पण त्या देवाचा पुत्र, ज्येष्ठ पुत्र, ते स्वतः त्याचा पुत्र आणि त्याचा प्रेमळ असा, प्रिय असा, देवाचा प्रिय असा होता. तो सहजासहजी मानणार होता का? ही कन्सिडर्ड हिमसेल्फ ॲज अ son of Ra and beloved of his God. So will he just easily just give up and send the Israel people because Moses told? No. He considered himself also a great man of great God, son of a great God, because his God represented in such way we saw now. So when he believed in his God, so he was boasting about himself. ज्यावेळेस त्यांनी स्वतः जो रा जो देव आहे किंवा त्याचे होरस देवाची आपण आता गोष्ट पाहिली, तर त्या देवाचा तो मुलगा म्हणून म्हणत असताना मग तो स्वतःला एवढं सहजासहजी त्याच्यामध्ये तो मोशे बोलला म्हणून तो जाऊ देणार आहे का? देवाने मला सांगितले म्हणून नाही. पण ज्यावेळेस मोशेने त्याला सांगितलं मात्र कळलं त्याला, जर तू सोडणार नाहीस तर मात्र बघ काय करीन. If you don't say good, if you don't allow my son to go, Jacob, Israel, then if
If you refuse, if thou refuse, behold, I will. That's how God threatened him. परमेश्वर अशा प्रकारे त्याला धमकी दिली, जर तू माझ्या मुलाला जर जाऊ दिलं नाहीस तर पहा. And remember, God is always fighting for us. God is always on our side. We need to have faith in Him. त्याच्यामध्ये आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे की देव आपल्या बाजूने लढणारा परमेश्वर. Turn with me to Exodus chapter 14, verse 14. एक्सोडस मध्ये, निर्गम मध्ये 14 वचन काय म्हटलेले बघा. काय म्हणाला मोशे? What did Moses tell here? परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. What is said? The Lord will fight for you. Be just silent. What we have to do as His children, what we have to do. त्याची लेकरं, त्याची मुलं येणार, मुली येणार, आपण काय करायला पाहिजे? शांत बस. Don't try to prove yourself that you are right. Just yesterday I was listening to a message of Zach Punam. परमेश्वरच्या महान सेवकाचा संदेश मी कालच ऐकत होतो. झॅक पुनम जे देवाचे महान सेवक आहेत, त्यांनी सांगितलं पुष्कळदा काय काय लोक स्वतःला म्हणजे भरपूर दोष द्यायला येतात किंवा मीच खरं कसं दाखवायला येतात. ते म्हटले की मी पण म्हणजे शेकडो असं वचन काढून दाखवू शकलं असतं की तो कसा चुकीचा आहे, पण म्हटले नाही, नम्र राहायला शिका. म्हटले तुम्ही स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करू नका, देव त्याला सत्य प्रगट करू. Many times we are in trouble, we in problem, in situations. पुष्कळ आपण समस्या, अडचणीमध्ये, परिस्थितीमध्ये आहोत. काय करायला पाहिजे म्हणजे प्रियनो? लोक आपल्याला दोषारोप देतात, पण देव जर आपल्यावरती दोषारोप ठेवत नाही तर आपल्याला दोषारोप देणार कोण? If God doesn't condemn us, then who can blame us? In Romans 8 it says, if God doesn't blame us, who can blame us? If God counts us, considers as His children, as a righteous, then who can blame us? जर परमेश्वर आपल्याला जर नीतिमान म्हणून गणतो तर आपल्याला दोषारोप करणारा कोण आहे? Let the Lord fight for you. Have faith in Him. त्याच्यामध्ये विश्वास ठेवा, त्याला युद्ध लढू द्या. When the time came, ahead of them there was a Red Sea. Behind, the Pharaoh and his all soldiers. Enemy was behind. What to do? Joshua also, in Joshua 10:14 it says, there was not before nor after so long a day, the Lord obeying the voice of a man and fighting for Israel. Let us read that. योशुआ 10:14 मध्ये आपण बघूया. किती सुंदर वचन सांगतं बा. 10:14. योशुआ 10:14. असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरही आला नाही. त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्रायलासाठी लढत होता. परमेश्वर इस्रायलासाठी लढत होता. God was fighting for Israel. Today also He is fighting for you and me, for His chosen people, His chosen generation. He is fighting for us. And it says that there was not before nor after so long a day the Lord obeying the voice of a man.
The Lord is obeying the voice of the man, means God is listening to us. He is obeying, He is listening to our voice. परमेश्वर म्हटले की त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला. असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरही आला नाही की त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला. माझ्या प्रियानो, आपला देव जो परमेश्वर असा आहे तो आपली प्रार्थना ऐकतो. He hears our prayers. We need to have faith in Him. He fights for us. He stands behalf of us. तो आपल्या वतीनं, तो आपल्या बाजूनं तो उभा राहतो. आणि म्हणून स्तोत्र करता सुद्धा that's what we see even the psalmist in Psalm 124 we read. Psalm 124, wonderful scripture David says here. Psalm 124 स्तोत्र करता 124 मध्ये काय म्हणतो बघा. वचन 1, 2, 3. आता इस्रायलाने म्हणावे की जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता, लोक आमच्यावर उठले तेव्हा जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता, तर त्याचा क्रोध आमच्यावर भडकला त्यावेळी त्यांनी आम्हाला जिवंत गिळून टाकले असते. Yes, it is true that enemy can just saw us up. या ठिकाणी म्हटलेलं काय बघा, if it had not been the Lord who was on our side. Now may Israel say, if it had not been the Lord who was on our side, when men rose up against us, then they had swallowed us up quick when their wrath was kindled against us. When the enemy comes, they can, it is possible, it is true. They can swallow us up, they can kill us, they can do what they want. But because माझ्या प्रियानो, त्यांनी आम्हाला जिवंत घेऊन टाकले असते. शत्रू जो आपल्यावर येत आहे ते प्रबळ आपल्यावर होऊ शकले असते, आपल्यापेक्षा बलशाली असतील. सगळे काय खरं असेल, ठीक आहे, but remember this, God is on our side. हे लक्षात ठेवा, परमेश्वर आमच्या पक्षाचा आहे. आता इस्रायलाने म्हणावे, तुम्ही मी म्हटलं पाहिजे, जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता, म्हणजे परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, परमेश्वर माझ्या बाजून आहे, परमेश्वर माझ्या वतीनं आहे. God is on my side. God is for me. God is with me. We need to have that faith. तेव्हा लोक आमच्यावर उठले तेव्हा जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता, तर त्यांचा क्रोध आमच्यावर भडकला त्यावेळी त्यांनी आम्हाला जिवंत घेऊन टाकले असते. If it had not been the Lord who was on our side, when men rose up against us, then they had swallowed us up quick. My dear friends, I tell you, when God is for us, Romans 8:31 says, when God is for us, who can be against us? रोम 8:31 मध्ये म्हटलेलं आहे, जर देव आम्हाला अनुकूल तर आम्हाला प्रतिकूल कोण? देव जर आमच्या बाजूने आहे तर आमच्या विरुद्ध कोण येणार?